Hello everyone. Start with the next lesson, decrease and conquer. Decrease and conquer. This is a first point. DFS. DFS means depth first search. This is a using by the stack and queue pattern. First of all, look at this example. V1, V2, V3, V4, V5, V6, V7, V8. This is a vertex by the connected by the many vertices. Then step first, adjacent list. Adjacent list कशी काय काउंट करायची आहे. फर्स्ट ऑफ ऑल जे V1 पासूनचे V8 पर्यंत जे पॉइंट आहे सिक्वेन्शियली ते आपण फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट कॉलम मध्ये राईट डाउन करणार आहोत. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, 7, 8. देन नेक्स्ट वन V1. 1 मीन्स V1. V1 हा कोणत्या दोन पॉइंटला कनेक्टेड करतो. देन V1 कोणत्या दोन पॉइंटला कनेक्टेड करतो. V2 अँड V3. V2 अँड V3. देन नेक्स्ट पॉइंटला कनेक्टेड करतो का. नाही. त्याच्यामुळे आपण लास्ट ब्लॉकमध्ये नल मेन्शन केलेला आहे. देन V2. 2 मीन्स V2. V2 विच इज द पॉइंट कनेक्टेड. V2 हा V1 ला सुद्धा कनेक्टेड आहे. V4 ला सुद्धा कनेक्टेड आहे. देन V5 ला सुद्धा कनेक्टेड आहे. देन त्याच्यानंतर तो कोणत्याच पॉइंटला कनेक्टेड नाही, त्याच्यामुळे आपण नल मेन्शन केलेला आहे. देन नेक्स्ट V3 सेम वे V1, V6 अँड V7. 1, 6 अँड 7. देन नल मेन्शन. Then V4 also connected by the V2 and V8, 2 and 8. Then next one 5 which is the 2 point connected, 2 and 8. Same way 2 and 8. Then V6 which is the point connected, V3 and V8. V3 means 3 and 8. Then V7 which is the 3 and 8. 3 and 8. Then last one 8 which is the point connected, V4, V5, V6, V7. 4, 5, 6, 7. This is the adjacent list of a depth first search. आपल्याला यामधून शॉर्टेस्ट पाथ आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. नेक्स्ट स्टेप, फर्स्ट आपण V1 क्रिएट केला. देन फर्स्ट V1 पुश केला. देन 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 अशी रो आपण ड्रॉ करणार आहोत. आणि V तुम्ही पुश केल्यानंतर 1च्याच खालच्या ब्लॉकमध्ये आपण 1 इन्क्रीमेंट करणार आहोत. मीन्स 1 राईट डाऊन करणार आहोत अँड अदर दॅन ब्लॉक इज अ 0. दॅन नेक्स्ट वन V1 नंतर आपण V2 पुश केलेला आहे. देन 1 नंतर आपण 2 पुश केलेला आहे. सेम वे 2च्या ब्लॉकमध्ये आपण 1 राईट डाऊन करणार आहोत आणि रिमेनिंग ब्लॉक्स आर 0. दॅन नेक्स्ट वन V1, V2. दॅन V2 कशाला कनेक्टेड आहे, V4 ला. V4 आपण इन्क्रीमेंट केला 1, 2. दॅन 4 हा पुश केला V4. दॅन 4च्या ब्लॉकमध्ये आपण 1 राईट डाऊन करणार आहोत आणि रिमेनिंग ब्लॉक इज 0. दॅन नेक्स्ट वन 4 नंतर आपण 8 पुश करणार आहोत. फर्स्ट, सेकंड, फोर्थ अँड 8 आपण पुश केला. 8च्या ब्लॉकमध्ये आपण 1 राईट डाऊन केला. रिमेनिंग ब्लॉक्स आर 0. दॅन नेक्स्ट वन 8ला कोण कनेक्टेड आहे, नेक्स्ट V5. दॅन आपण V5 मीन्स 5 इन्क्रीमेंट केला. फर्स्ट, सेकंड, फोर्थ, 8 अँड 5च्या ब्लॉकमध्ये आपण 1 राईट डाऊन केला. रिमेनिंग ब्लॉक्स आर 0. दॅन नेक्स्ट 5 नंतर आपण 7 पुश केला. फर्स्ट, सेकंड, फोर्थ, 8, 5. दॅन 7च्या ब्लॉकमध्ये आपण 1 राईट डाऊन केला. रिमेनिंग ब्लॉक्स आर 0. दॅन नेक्स्ट वन 7 नंतर आपण 6 पुश केला. फर्स्ट, सेकंड, फोर्थ, 8, 7, 5 अँड दॅन 6च्या ब्लॉकमध्ये आपण 1 राईट डाऊन केला. रिमेनिंग ब्लॉक्स आर 0. दॅन नेक्स्ट 6 नंतर आपण 3 पुश केला. फर्स्ट, सेकंड, फोर्थ, 8, 5, 7, 6, 3 ऑल्सो 3च्या ब्लॉकमध्ये सुद्धा आपण 1 राईट डाऊन केला. देन समथिंग ब्लॉक्स आर 1 राईट डाऊन. देन क्रिएटिंग बाय द शॉर्टेस्ट पाथ. फर्स्ट,
सेकंड, V1ला V2 कनेक्टेड आहे, V2ला V4 कनेक्टेड आहे, V4ला V8 कनेक्टेड आहे, V8ला V5, V5ला V7, V7ला V6, then V6ला V3. This is the shortest path of a DFS. Then next one, Warshall's algorithm. Warshall's algorithm solve this diagram. Look at this diagram. 1, 2, 3. 3 points denoted by the diagram. Then first करून ॲरो कुठे चाललेला आहे 2, बट त्याची व्हॅल्यू काय आहे 4. दॅन नेक्स्ट 2 कडून ॲरो 3 कडे चाललेला आहे, बट त्याची व्हॅल्यू आहे 2. दॅन 1 कडून 3 कडे ॲरो चाललेला आहे, बट त्याची व्हॅल्यू आहे 11. दॅन 2 कडून 1 कडे व्हॅल्यू चाललेली आहे, त्याची व्हॅल्यू आहे 1. दॅन 3 कडून 2 कडे व्हॅल्यू चाललेली आहे, त्याची व्हॅल्यू आहे 1. दॅन 3 कडून 1 कडे व्हॅल्यू चाललेली आहे, त्याची व्हॅल्यू आहे 3. अँड दिस इज नॉट लूपिंग प्रोसेस, मीन्स 1 हाच 1ला व्हॅल्यू प्रोव्हाइड नाही करत आहे, मीन्स दिस इज नॉट लूपिंग प्रोसेस. लूपिंग प्रोसेस कशी ॲक्टिव्ह होते? दॅन लुक ॲट दिस 1 अँड 1च 1ला ॲरो करत असेल, फॉर एक्झाम्पल 2, मीन्स 1 हा 2ला व्हॅल्यू देत आहे. दिस इज अ लूपिंग प्रोसेस. ह्या एक्झाम्पलमध्ये लूपिंग प्रोसेस नाही आहे. दॅन नेक्स्ट वन, सोल्युशन. स्टेप फर्स्ट, A0 which is the point 1, 2, 3, and then column pattern 1, 2, 3. then 1, 1ला looping process आहे का? No, this is a 0. 1, 2 means first row, then second column. फर्स्ट करून 2 कडे ॲरो चाललेला आहे का? आहे, बट त्याची व्हॅल्यू काय आहे 4. दॅन 4. 1 कडून 3 कडे, यस, दिस इज व्हॅल्यू इज अ 11. दॅन 2 कडून 1 कडे, 2 कडून 1 कडे, यस 1. दॅन 1. दॅन 2 कडून 2 कडे लूपिंग प्रोसेस आहे का? नाही, दिस इज अ 0. दॅन 2 कडून 3 कडे, यस, दिस इज अ 2. दॅन नेक्स्ट वन 3 कडून 1 कडे, यस 3. दॅन 3 कडून 2 कडे, यस 1. दॅन 3 कडून 3 कडे मीन्स लूपिंग प्रोसेस, नो, दिस इज अ 0. दॅन A1 कॅल्क्युलेट करणार आहोत. A0 आपल्याला मेन्शन केलेला आहे, बट A1 आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. दॅन फर्स्ट, सेकंड, थर्ड. दॅन फर्स्ट, सेकंड, थर्ड. दिस इज अ फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम. फर्स्ट रो अँड कॉलम ॲज इट इज, मीन्स जसे आहे फर्स्ट रो अँड कॉलम तसे आपण ॲज इट इज राईट डाऊन केले A0 मधले. दॅन K इज इक्वल टू 1. A1 2 of 3 मीन्स सेकंड रो थर्ड कॉलम. आपण कॅल्क्युलेट करणार आहोत मीन. दिस इज अ फॉर्म्युला. मीन A0 2 and 1. 2 and 1 means 2 second row and first column. Second row and first column plus A0 third and 1. Third row and first column. Then cost 2 and 3 means second row and third column. Mean A0 सेकंड रो अँड फर्स्ट कॉलम काय आहे आपला? सेकंड रो अँड फर्स्ट कॉलम 1. दॅन 1 प्लस थर्ड रो अँड फर्स्ट कॉलम. थर्ड रो अँड फर्स्ट कॉलम इट इज अ 3. दॅन कॉमा कॉस्ट सेकंड रो अँड थर्ड कॉलम. सेकंड रो अँड थर्ड कॉलम 2. दिस इज अ 2. 1 plus 3 is 4. Then cost is 2. 4 upon 2, answer will be 2. Then same way A1 3 of 2 means third column and second row. Sorry, third row and second column आपण calculate करणार आहोत. Same way mean A0 3 and 1. Third row and first column 3 and A0 second row and first column. Second row and first column it is a 1. Then cos 3 of 2. 3 of 2 it is a 1. Then 3 of 2 it is a 1. Then 3 plus 1 4 and 1. Answer will be 1. Then next one A of 2. A of 2 calculate करणार आहोत आपण. But A of 2 1, 3 means first row third column. Then calculating by something points A1 1 and 2 plus A1 3 of 2. Cost
1, 3. Then calculating these sum points means first row, second column, third row, second column, and first row and third column, which is the answer will be 6. Then but 1, 2, 3, then 1, 2, 3. Write down this value. 1, 1, 0. 1, 2 ची व्हॅल्यू काय आहे आपली 4. 1, 2 ची व्हॅल्यू आहे आपली 4. देन 1, 3 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेटिंग केलेली आहे आपण 6. देन 2, 1 ची व्हॅल्यू आहे आपली 1. देन 2, 2 ची 0. देन 2, 3 कॅल्क्युलेट केलेला आहे का? येस. 2, 3 ची व्हॅल्यू आलेली आहे आपली 2. देन 3, 1 ची 2. देन 3, 2 ची 1. देन 3, 3 ची 0. देन नेक्स्ट A2 कॅल्क्युलेट करणार आहोत आपण. A2 means 3 of 1. Then mean A of 1 3 comma 2 plus A1 2 comma 1 and cos 3 comma 1. Then 3 comma 2 means third row, second column, it is a 1 plus 2 comma 1, it is a 1. Then 3 of 1, it is a 3. Then answer will be 2. Then K is equal to 3. A of 3 आपण calculate करणार आहोत. Then A of first row and second column, write down this formula. A square 1 and 3 plus A square 3 of 2. Then cost 1 comma 2. mean A comma 3 काय आलेला आहे आपला 6. then 6 plus 3 of 2. 3 of 2 काय आहे आपला 3 of 2. this is a 1. then 1 comma 2, it is a 4. answer will be 4. then next A3 2 comma 1 हा आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. राईट डाऊन दिस फॉर्म्युला अँड सॉल्विंग दिस 2 of 3. 2 of 3 it is a 2. then 3 of 1. 3 of 1 it is a 2. then 2 comma 1. 2 comma 1 it is a 1. answer will be 1. then A3 काय आला आपला फर्स्ट सेकंड थर्ड. then first second third. A11 काय आहे आपला फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 0. फर्स्ट रो सेकंड कॉलम A2 काय आलेला आहे आपला A2 सॉरी 1 2 4. this is a 4. 1 3 it is a 6. 2 1 it is a 1. 2 2 it is a 0. 2 3 काय आलेला आहे आपला 2 3 it is a 2. then 3 1 it is a 2. 3 1 it is a 2. then 3 3 it is a 0. Thank you students, keep watch my video.